नमस्कार. तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण ह्या मापापेक्षा थोडंसं मोठं माप घेणार आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये सगळाच आपल्याला बदल करायचा आहे. पूर्ण उंची, गळा, त्यानंतर फिटिंग, हे सगळं ह्याच्यामध्ये ह्या ब्लाऊजच्या म्हणजे फरक करायचा आहे, म्हणजे बदल करायचा आहे. आणि तर त्या कस्टमरचा हा आहे ब्लाऊज. बघा, हा ब्लाऊज पीस आहे. हा म्हणजे कॉलेजच्या साडीवरचा आहे, म्हणून आपल्याला बंद गळ्याचा ब्लाऊज करायचा आहे. म्हणजे डी एडचं जे कॉलेज आहे त्यासाठी आपल्याला हा बंद गळ्याचा ब्लाऊज करायचा आहे. तर एक मिनिट. आणि आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण माप आपलं बसणार नाही आहे कारण बाहीसुद्धा आपल्याला मोठी करायची आहे, बंद गळा करायचा आहे. त्याच्यानंतर फिटिंगचं मापसुद्धा आपल्याला बदलायचं आहे. तर ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला पूर्ण ब्लाऊज बसणार नाही. तर त्यासाठी बघा, आपण हा देवी सिल्कमधून सुद्धा आणला आहे. फक्त हा आपल्याला कटोरी आणि मुंड्यामध्ये ह्याचा वापर करायचा आहे, देवी सिल्कचा. आणि पाठीमागच्या भागाला आणि हाताला ह्याचा वापर करायचा आहे. जेवढा बसेल तेवढा बसेल. तर ह्याचं माप आपण पहिलं लिहून घेऊयात, कारण नवीन माप पूर्ण करायचं आपल्याला. त्यासाठी माप लिहून घेऊयात. तर आता ह्याचं पहिलं पासून तुम्हाला माप मी सांगते. बघा, माप लिहिण्यासाठी आपल्याला काय काय ब्लाऊजचं माप घ्यावं लागतं हे तुम्हाला पहिलं मी सांगते. तर त्यासाठी आपल्याला लागणारे पूर्ण उंची, त्याच्यानंतर लागणारे आपल्याला छाती किती ते मोजायची. नंतर कमर, त्याच्यानंतर आपल्याला लागणारे शोल्डर. जर कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरीची साईज लागणार आहे. जर प्रिन्सेस असेल तर आपल्याला काही लागणार नाही. कटोरी किती ते मोजायचे आपल्याला. त्यानंतर मुंडा मोजायचा आहे, दंडघेर, बाही उंची. एवढं माप आपल्याला लागणार आहे. तर आता मी पहिल्यापासून जे आपण लिहिलंय पूर्ण उंची, तिथून मी स्टार्ट करते. तर पूर्ण उंची बघा, आता ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला मोजायची किती येते. बघा, मी तुमच्या समोरच ब्लाऊजची पूर्ण उंची मोजते. शोल्डर पासून आपल्याला टेप ठेवायचा आहे. पूर्ण उंची आहे 13.5 इंच. आपल्याला घ्यायची 1.5 इंच आपल्याला वाढवायची, म्हणजे 14.5 आणि 15 इंच आपल्याला पूर्ण उंची करायची. म्हणजे तयार पूर्ण उंची आपली 15 आली पाहिजे. त्याच्यानंतर आली आता छाती घ्यायची आपल्याला. आता छाती, हे बघा, आता फक्त आपल्याला अशी जर तुम्ही छाती घेतली तर ती ब्लाऊज खूपच ताणला जातो. फक्त एवढीच आपल्याला छाती घ्यायची. ही 11 इंचाची छाती आहे. आता इथून मी शोल्डर पासून बरोबर मुंड्यापासून टेप ठेवलाय आणि इथे मी मोजलाय, तर 11 इंचाची छाती आहे. 11 इंचाचा आपल्याला म्हणजे 44 ची छाती झाली. इकडचं 11, 11 दुने 22 आणि पाठीमागचं म्हणजे 44 इंचाची ही पूर्ण छाती झाली. आपण छाती मोजताना ही आपण पूर्ण टेप लावताना पाठीमागच्या साईडने आपण छातीपर्यंत टेप लावतो. तशा पद्धतीने मी ही छाती मोजली. त्याचबरोबर आपल्याला कमर मोजायची. आता ही छाती आहे 44 इंचाची, तर अर्धा इंच आपल्याला लूज ठेवायची, म्हणजे आपल्याला छाती करायची ही 45 इंचाची. त्याचबरोबर बघा, आता कमर आहे 36 इंच, म्हणजे 18 दुने 36 इंचाची कमर आहे. आपल्याला अर्धा इंच लूज सोडायची, म्हणून 37 इंचाची मी कंबर घेतली. त्याचबरोबर पुढचा गळा घ्यायचा आहे. आता पुढचा गळा आहे इथे. आता बघा, पूर्ण उंची ह्या ब्लाऊजची आपल्याला पूर्ण उंची मोजायची. तर 13.5 इंच आपली ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची होती. तर गळा आहे 6.5 इंचाचा. तर आपल्याला पुढचा गळा 6.5 इंचाचा ठेवायचा आहे. तर इथे मी पुढचा गळा आणि मागचा गळा टाकायची विसरले. तर इथे तुम्ही चार्टमध्ये पुढचा गळा आणि मागचा गळा लिहून घ्या. तर पुढचा गळा आहे 6.5 इंच. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे.
तर बघा तयार शोल्डर आहे 2.5 इंचाचा. आता इथे आपल्याला बंद गळ्याचा ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यामुळे शोल्डर सुद्धा आपला जास्त येणार आहे. तर शोल्डरचं माप आपण कटिंग करताना बघू, मी तुम्हाला सांगते किती शोल्डर येणार आहे. त्याचबरोबर बाही उंची, आता ही बाही आहे 7.5 इंचाची, आपल्याला तयार बाही घ्यायची 9 इंचाची, म्हणून मी इथे बाहीचं माप 9 इंच घेते. त्याचबरोबर दंडघेर बघा, आता दंडघेर आहे इथे 6.25 इंच, तर इथे मी 6 इंच घेते, कारण आपली बाही उंची वाढणार आहे, त्याच्यामुळे दंडघेर आणखी कमी होत जाणार आहे. म्हणजे पुढं बाही वाढली की दंडघेर कमी होतो. त्यानंतर मुंडा घ्यायचा. आता बघा अशा पद्धतीने मुंडा मोजायचा. आता ही जी शिलाई आहे शोल्डर पासून बरोबर टेप ठेवायचा आहे, आणि जी ही शिलाई आहे त्या शिलाईवर बरोबर गोलाकार फिरून असा टेप फिरवायचा आहे. तर 9 इंचाचा मुंडा आहे, म्हणजे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचे, म्हणजे आपल्याला 9.5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. आता कटोरी, तर हे बघा, आता ही कटोरी कशी मोजायची, जी इथे लूक पट्टी आहे त्या लूक पट्टी सोडून आपल्याला पुढे कटोरी मोजायची. तर 5.5 इंचाची कटोरी, तर आपण अर्धा इंच कटोरी वाढवायची, म्हणजे 6 इंचाची कटोरी करायची. तर हे झालं पूर्ण ब्लाऊजचं कसं माप घ्यायचं ते. पाठीमागचा गळा आपण काही मोजला नाहीये, कारण पाठीमागं आपल्याला 4 ते 5 इंचाचाच गळा ठेवायचा आहे. 4 इंचाचा आपण पाठीमागे गळा ठेवायचा आहे तयार. त्यानंतर आता इथे मी माप घेण्यासाठी एक न्यूजपेपर घेतलाय, आणि पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, डबल ह्याच्यामध्ये पेपर घेतलेला आहे, आणि ओपन बाजू मी समोर केलेली. हे बघा अशा पद्धतीने. आता पूर्ण उंची मोजायची आपल्याला. बघा, आता बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, बंद बाजूकडनं आपल्याला पूर्ण उंची टाकायची. आता पूर्ण उंची आहे तयार 15 इंच, आपल्याला 1 इंच वाढवायचं. 16 इंचावर मार्किंग केले. हे बघा अशा पद्धतीने 16 इंचावर मी मार्किंग केले. त्याचबरोबर 6.5 इंच पूर्ण आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. त्यानंतर 2.5 इंचाची आपल्याला गळा रुंदी, आणि जो राहिला आहे बघा, आता 4 इंचाचा आपला तयार शोल्डर राहिला आहे, त्याच्यामध्ये आपलं 1.5 इंच जाणार आहे, म्हणजे 3-3.25 इंचपर्यंत आपला शोल्डर तयार होईल. त्याच्यानंतर 6.5 इंचाचा आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे, आणि इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आता हे बॉक्स करून घ्यायचा. बघा मी तुमच्या समोरच सगळं करते. हा झाला आपला पुढचा गळा. तर पुढच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मुंडा टाकायचा आहे. आता 6.5 इंचाचा आपला बंद गळा आहे, तर इथे मी 6 इंच मुंडा घेते. बघा मी 6 इंच मुंडा घेतलाय. त्याचबरोबर छातीचा चौथा भाग, म्हणजे 45ची छाती आहे, त्याचा चौथा भाग 11.25 इंच, मी इथे 11.25 इंचावर लाईन ओढते मुंड्यापासून वरती, आणि 1.5 इंच शिलाई मार्किंग घेते. त्याचबरोबर कमर, आता इथे जे पूर्ण उंची टाकली होती आपण, तिथे कमर करायची. कमर आहे 37 इंच, म्हणजे आपली कमर आहे 9.25, 37चा चौथा 9.25, आणि पुढे 10.25 इंच, 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी घ्यायचं आहे, म्हणजे 10.25 इंचावर आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने मी 10.25 इंचावर टेप ठेवलाय, आणि लाईन ओढून घेतली, आणि 1.5 इंच घ्यायचे शिलाई मार्जिन. त्यानंतर हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा मार्जिन जोडून घेतलं. त्याचबरोबर 2.5 इंच कमरेच्या आतमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे. खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, आणि जे 2.5 इंच घेतलंय ते आपल्याला सरळमध्ये जोडून घ्यायचं आहे. आता ही आपल्याला द्यायचं आहे योकचा आकार, जी योक पट्टी असते त्याचा आकार. आता छाती आहे 45 इंच, तर इथे 45 हवा करायचा आहे. 4.5 वर मार्किंग केले. त्याच्यानंतर इथून पुढे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे, आणि
अशा पद्धतीने तिरकी लाईन जोडायची. हा झाला आपला योगपट्टी. तर इथे 6.5 इंच आपल्याला तयार कटोरी लागते. तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, 7 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथून मुंडा बघा 1.5 इंचावर मागच्या मुंड्यावर मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 इंचावर पुढच्या मुंड्यावर, म्हणजे मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये 2.5 इंच अर्ध्या इंचाचं अंतर ठेवायचं. तर हे बघा अशा पद्धतीने त्याचबरोबर इथून आपल्याला 2 इंचावर बघा पुढच्या मुंड्यापासून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. पुन्हा इथून आपला 5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटोरीचा. आता टक्ससाठी बघा टक्स आहे, आता 10.5 इंचाचा टक्स आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 11 इंचावर मार्किंग केले आणि अशी लाईन ओढून घेतली फक्त कटोरीला. आता हे पूर्ण मी कटिंग पहिले साईडनी कटिंग करते. बघा हा पेपर मी पूर्ण साईडनी कटिंग केला आहे. साईडनी कटिंग केल्यानंतर पेपरचे 2 भाग, हे दोन्ही भाग आपल्याला वेगळे करून घ्यायचे. बघा आता आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग वेगळा करायचा आपल्याला. तर हा खालचा झाला पाठीमागचा भाग, तो वेगळा ठेवायचा. पुढचा भाग, आता पुढच्या भागाला पहिला आपल्याला करायची योगपट्टीची कटिंग. ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे बघा. त्यानंतर जो मुंडा आहे, आता मागचा मुंडा आपण मागच्या भागाला कटिंग केला आहे. आता हा मागचा मुंडा आपल्याला पुढच्या भागाला ठेवायचा नाही, म्हणून मुंडा आपण मागच्या भागाचा मुंडा कटिंग करून टाकला आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुढचा गळा कट, त्यानंतर कटोरी, बघा एक सिंगल पेपर घेतलेला आहे. कटोरी आपली कटिंग केलेली आहे. हीच कटोरी आपल्याला आता वाढवायची. तर ही कटोरी आपल्याला आहे तशी सरळ ठेवायची. बघा मी बिलकुल तिरकी वगैरे ठेवली नाही, आहे तशी सरळ ठेवायची आणि आहे तशीच मार्किंग आपल्याला खालच्या पेपरवर करून घ्यायची. बघा आहे तशीच मी कटोरी कटिंग करून घेतलेली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता कटोरी वाढवायची आपल्याला. आता बघा ही आपण सरळ ठेवलेली कटोरी, इथून आपल्याला पुढे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. बघा इथून पुढे आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर ही सरळ लाईन आपल्याला अशी तिरकी ओढून घ्यायची. जो वरचा गळा आहे तशी वरची तिरकी लाईन खाली ओढून घ्यायची. त्यानंतर हा जो गोलाकार आहे बघा, हा जो गोलाकार आहे तिथे आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी वाढवायचे. बघा तुम्हाला किती शिलाईला वाढवायचं त्याच्यावर अवलंबून आहे, पण परफेक्ट शिलाई म्हणजे आपली 1/2 इंचापेक्षा जास्त आपली शिलाई नसते, म्हणून मी सांगते 1/2 इंचा आपल्याला इथे वाढवायचं. हा जो भाग आहे इथून आपल्याला 1/2 इंच सरळ खाली लाईन ओढून घ्यायची. आता ह्याचा मध्य काढून घ्यायचा. ही जी टक्स लाईन आहे त्याचं मध्य 9 इंच आहे, ते 4.5 इंच घ्यायचं. 4.5 इंचापासून आपल्याला सरळ खाली 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बघा आता ही लाईन कुठे काय आहे ना आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण साईडनी कटोरी कटिंग करायची. बघा ही इथून सरळ कटिंग करायची. इथून जे 1/2 इंच वाढवले तिथून आपल्याला कटिंग करायची. ही लाईनसुद्धा आपल्याला अशी कटिंग करायची तिरकी आणि गळ्याचा आकार आहे तेवढाच ठेवायचा आहे. बघा आता ही पूर्ण कटोरी मी साईडनी कटिंग केली. त्यानंतर हा भाग बघा, हे टोक आणि इकडचं टोक, मधलं टोक नाही, हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे कटोरीचा आकार आपल्याला
व्यवस्थित देता येतो. तर बघू शकता इथे आपल्याला कट करायची बिलकुल आवश्यकता नाही, व्यवस्थित कटोरीचा आकार आलेला आहे. आता घ्यायची आपल्याला बाही कटिंग. बघा आता बाही कटिंग करण्यासाठी डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे. बंद बाजू मी माझ्याकडे केली, ओपन बाजू मी समोर केली. आता बाही करायची आपल्याला. बाहीसाठी इथे मी घेणार आहे पूर्ण उंची 9 इंचाची तयार उंची आहे. आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 10 इंचावर मी मार्किंग केली. त्याच्यानंतर पुन्हा 3.5 इंचावर आपल्याला टेप न हलवता 3.5 इंचावर पुन्हा मार्किंग करून घ्यायची. इथं दंडघेर टाकायचा आहे 6 इंच. बघा 1.5 इंचला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं छातीचा आपल्याला टाकायचा आहे 5वा भाग, 45चा 5वा भाग, 5 9 45. तर इथे 9 इंच, जिथे 3 इंचावर आपण मार्किंग केली पुढे आपल्याला 9 इंचावर बरोबर ठेवून अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे 9चा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे 4.5 इंच. 4.5 इंचापासून आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने जी आपली फिटिंग आहे ती आपली टाकून घ्यायची. त्याचबरोबर इथे बघा बॉक्स केलाय, तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. पुन्हा 1 इंचावर हा आपल्याला मागच्या मुंड्याचा आणि पुढच्या मुंड्याचा भाग देऊन घ्यायचा आहे. जो पहिला आहे बघा, हा जो पहिला 1 इंचावर मार्किंग तो आपला आहे मागच्या मुंड्याचा भाग. तर इथे मागच्या मुंड्याचा मी कटिंग करून घेणार आहे. तर इथे आहे पुढच्या मुंड्याचा. अशा पद्धतीने आता पूर्ण पेपर मी साईडून टाकते. पूर्ण पेपर साईडने कटिंग केलेला आहे. हा मागच्या मुंड्याचा भाग कटिंग केला आहे. पेपर ओपन करायचा. आता मी काय पुढचा भाग कटिंग करत नाही, नंतर मी पूर्ण अस्तर वगैरे जोडल्यावर कटिंग करते. पेपर पूर्ण ओपन करायचा आणि ह्या भागामध्ये हा एक शेप देऊन कटिंग करायचा. म्हणजे हा पाठीमागचा भाग झाला आणि हा झाला पुढचा भाग. त्यात आपण अस्तर कटिंग करायला घेऊ. अस्तरसाठी इथे घेतलेला ब्लाऊज पीस. आता इथे आपल्याला काय करायचं, माझ्याकडे हे 80-80चे 2 आहेत, तर इथे मी 2 घेतलेत. बघा इथे पहिला आपल्याला ह्या 80 मध्ये 1 मीटर ह्याला ब्लाऊज पीस अंदाजे 1 मीटर लागतोच. तर इथे बघा इथे मी हे टाकलंय बघा पाठीमागचा भाग बघा बघू शकता. त्यानंतर इथे घेणार आहे मुंडा आणि कटोरी. त्यानंतर आता बघा इथे सगळे मी मार्किंग करून घेतलेत. फक्त पाठीमागचा भाग, कटोरी आणि योगपट्टी आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. फक्त मुंड्याचा भाग जो आहे तो आपल्याला वाढवायचा. बघा आता ही कटोरी मुंड्याचा भाग आहे. हा आहे आपला हात, इथे आपण हात जोडणार आहे. त्यानंतर इथे आहे आपली कटोरी. बघा कटोरी आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवायची. जशी आपण कटोरीला इथे 1/2 इंच वाढवलं होतं बघा ह्या गोलाकारला, तशीच आपल्याला इथे पण वाढवायची. आणि इथे आपल्याला पुढं तशीच आपल्याला 1/2 इंच वाढवायची. तर इथे मी तशीच पुढे 1/2 इंच वाढवली. बाकी आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे. बघा ही फिटिंगची बाजू आपल्याला आहे तशीच ठेवायची. त्यानंतर बाही जोडतोय ती पण आहे तशीच ठेवायची. सगळे बाकीचे पार्ट आहे तसेच ठेवायचे आणि मग हे कटिंग करून घ्यायचे. आता हे सगळं कटिंग करून घेते, मार्किंग केले त्याच्यामुळे. बघा इथे सगळे आपले अस्तरचे पार्ट कटिंग करून झालेत. हे आहे आपली बाही. इथे बाहीला जोड येणार आहे म्हणून इथे आपल्याला बाहीला जोड द्यायचं आहे. त्यानंतर योगपट्टी, कटोरी, मुंडा आणि पाठीमागचा भाग हे सगळं. आता मेन जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगताना सांगितलंय व्हिडिओ खूप मोठा होईल. जे हातेवी सिल्कचा कपडा आहे तो आपल्याला मुंड्याला आणि कटोरीला वापरायचा आहे. आणि हा जो आहे तो आपल्याला हाताला आणि पाठीमागच्या भागाला वापरायचं आहे. आणि हे जसे पार्ट आपण कटिंग म्हणजे आहे तसेच आपल्याला कुठे काय ह्याच्यामध्ये जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कुठे काय वाढवायचं नाही आहे. जे आहे हेच माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. फक्त 1/2 इंचानी किंवा अर्ध्या इंचानी तुम्ही जे मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा कापायचं आहे. कारण नंतर अस्तर जोडताना आपल्याला इकडचा भाग तिकडं होऊ नये म्हणून आहेत. आणि सिल्कचा कपडा असल्यामुळे थोडासा इकडे तिकडे सरकतो, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कापायचं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.